मित्र नमस्कार. भारताचे जबाबदार नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून भारताच्या राज्यकारभाराच्या प्रत्येक अंगाला भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं जो काही स्पर्श झालेला आहे किंवा भारतीय राज्यघटनेच्या नुसार जो राज्यकारभार सुरू आहे त्या राज्यकारभाराच्या संदर्भातली माहिती होण्यासाठी पहिल्यांदा भारतीय राज्यघटना म्हणजे नेमकं काय, त्याचा प्रस्ताविका, त्याच्यामधल्या इतर सर्व प्रकारच्या तरतुदी याची माहिती विद्यार्थी वर्गांना विद्यार्थी दशेमध्येच माहिती असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हा संवादाचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामधला पहिला भाग आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत, भारतीय राज्यघटना. सुरुवातीला राज्यघटना म्हणजे नेमकं काय? राज्यघटना म्हणजे प्रत्येक देशाचा, राष्ट्राचा राज्यकारभार त्या देशाच्या संविधानानुसार चालत असो. देशातील शासन प्रणालीची रचना, आकृतीबंध व स्वरूप कसे असेल हे देशाचे संविधान ठरवत असते. संविधानाचा नेमका अर्थ किंवा व्याख्या आपल्याला या अनुषंगानं काय करता येईल? संविधान म्हणजे एका अर्थानं त्या देशांचा मूलभूत कायदा होय. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम व तरतुदी ज्या ग्रंथात एकत्रित आहेत त्या संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. देशाच्या संविधानामध्ये शासन संस्थेची रचना, अधिकार, कार्ये, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये या सर्व बाबींसंबंधी सविस्तर असे वर्णन आणि कायदे यांचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श संविधान म्हणून संबोधले जाते. त्याची निर्मितीची प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे, किंबहुना त्याचा संदर्भ या ठिकाणी घेतल्याशिवाय आपल्याला या मुद्द्याची चर्चा सुरू करता येत नाही. भारताचे गणराज्य हे जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रजासत्ताक आहे. अनेक प्रकारचे पराकोटीचे भेदाभेद व सर्वच क्षेत्रातील विलक्षण प्रकारची विविधता असताना सुद्धा सुमारे 125 कोटी लोक विधिविधानानुसार अनुशासित केले जातात. हे विधिविधान म्हणजेच भारताचे संविधान होय. हे संविधान जगातील अभ्यासकांना आदराचा व कुतूहलाचा विषय ठरले नसेल तर नवलच. म्हणूनच स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हा दस्तऐवज एका अर्थाने भारतीय राष्ट्राचा कायद्याचा धर्मग्रंथ माहिती करून घेणे किंवा अभ्यासणे अतिशय गरजेचे आणि महत्वाचे आहे. हे संविधान सभेच्या माध्यमातून अस्तित्वात आले. संविधान सभा ही भारतीयांची असावी म्हणून सर्व घटकांचे प्रतिनिधित्व त्यात असणे अपेक्षित होते. त्यातील लोकांचे निर्वाचित प्रतिनिधी म्हणजे निवडलेले प्रतिनिधी, विविध व्यावसायिक गटांचे प्रतिनिधी, संस्थानिकांचे प्रतिनिधी यांच्या नियुक्त्या स्वरूपात असणारे होते. त्यानुसार 292 सदस्य 11 प्रांतातील व 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी निर्वाचित असणार होते. 4 प्रतिनिधी कमिशनरेटमधून नियुक्त केले जाणार होते. अशा एकूण 385 सदस्यांची संविधान सभा निश्चित करण्यात आली. त्यानुसार 1946च्या जुलै-ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. अशा प्रकारे संविधान सभेचे कामकाज 9 डिसेंबर 1946 पासून सुरू झाले. संविधान सभेची पहिली बैठक दिल्लीमध्ये सोमवार दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. त्या सभेचे अस्थायी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती किंवा संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधान सभेने एकमताने निवड केली. त्यांच्याबरोबर त्यामध्ये इतर 7 सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली. दिनांक 27 ऑक्टोबर 1946 नंतर या मसुदा समितीच्या नियमित बैठका झाल्या. या मसुदा समितीने अहोरात्र 2 वर्ष 11 महिने 17 दिवस काम करून 395 कलमे, 8 परिशिष्टे व 12 प्रकरणे असणारे संविधान तयार करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी
संविधान सभेचे कामकाज पूर्ण होऊन भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधान सभेची एकूण 11 सत्रे, 165 बैठका संपन्न झाल्या. यासाठी एकूण 63,96,729 रुपये इतका खर्च झाला. सध्या भारतीय संविधानामध्ये 444 कलमे व 12 परिशिष्टे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. थोडक्यात भारतीय संविधानाची ही निर्मितीची प्रक्रिया जर आपण बघितली तर भारतीय संविधान सभेमध्ये असणारे सर्व प्रतिनिधी हे विविध गटांचे प्रतिनिधित्व करत होते. त्याचबरोबर ते जनतेचे प्रतिनिधी होते, उच्च विद्याविभूषित आणि विद्वान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान याच्यामध्ये फार महत्वाचं मानलं जातं, कारण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे एकूण काम केलेलं आहे त्याची तुलना जगातल्या सर्वच राज्यशास्त्राच्या आणि इतर मानवशास्त्राच्या अभ्यासकांनी निश्चितपणे घेतलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते. भारतीय संविधानाची प्रस्ताविका, संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करणारी 14 ओळींची एक लहान प्रस्तावना संविधानाच्या सुरुवातीला जोडण्यात आलेली आहे, ज्याला उद्देशपत्रिका किंवा प्रस्ताविका किंवा सरनामा असे म्हटले जाते. यामध्ये मोजक्या शब्दात फार व्यापक अर्थ व्यक्त करण्यात आलेला आहे. या 14 ओळींमध्येच जगातील जवळजवळ सर्वच मानवतावादी तत्वज्ञान सामावलेले आहे. भावी काळात भारतीय जनता एक राष्ट्र म्हणून कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे, म्हणजेच राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र बांधणी ही कोणत्या पद्धतीनं असणार आहे याचे स्पष्ट निर्देश या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसत आहेत. या प्रस्ताविकेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहे ती बघण्यापूर्वी नेमकी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावना काय आहे, सरनामा काय आहे किंवा प्रस्ताविका कोणती जोडण्यात आलेली आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य घडविण्याचा, तसेच प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याची हमी याद्वारे आम्ही देत आहोत. म्हणून नोव्हेंबर 26, 1949 रोजी ही राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत. या ओळी म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे, भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे. या प्रस्ताविकेची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे किंवा खालीलप्रमाणे सांगता येतील. एक, या प्रस्ताविकेमधून संविधानाचा स्रोत काय आहे आणि कोणता आहे हे स्पष्ट लक्षात येते. या संविधानाचा स्रोत आम्ही भारतीय नागरिक किंवा आम्ही भारताचे लोक असं संबोधलेलं आहे. म्हणजे ही राज्यघटना आम्ही भारतीय जनतेनं तयार केलेली आहे. हे पहिलं वैशिष्ट्य या प्रस्ताविकेमधून आपल्याला निदर्शनास येते. दुसरं वैशिष्ट्य, या प्रस्तावनेमध्ये राज्याचे नेमके स्वरूप कसे असेल तर भारताची राष्ट्र उभारणी करत असताना भारत हे राष्ट्र सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा हेतू यातून स्पष्ट करण्यात आलेला आहे. तिसरा भाग, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये भारतीय नागरिकांच्या अनुषंगानं म्हणजे राष्ट्र उभारणी करत असताना भारतीय नागरिकांचा सुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे. एका अर्थानं भारतीय सरनामा किंवा प्रस्ताविका म्हणजे ज्याला आपण एक गॅरंटी स्कीम म्हणतो त्या पद्धतीने याचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं. कारण या सरनाम्यामध्ये भारतीय नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. न्याय तो सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक स्वरूपाचा असेल. भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य असेल, जे स्वातंत्र्य विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं असेल. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भारतीय नागरिकाला दर्जाची आणि संधीची समानता असेल. राष्ट्र उभारणी करत असताना बंधुभाव, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि एकता ज्या घटकांमुळे म्हणजे बंधुभावामुळे निर्माण होणार आहे, तो बंधुभाव या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर शेवटचं म्हणजे हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित
केल्याचा दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी नोंदवलेला आहे. म्हणजे आम्ही ही संविधान आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्हाप्रती म्हणजेच भारतीय नागरिकांच्या प्रती आम्ही ते अंगीकृत करीत आहोत अशा प्रकारचा अर्थ यातून स्पष्ट होतो आणि म्हणून प्रास्ताविकेची ही आपल्याला वैशिष्ट्य स्पष्ट करता येते. वरील प्रास्ताविकेचे वैशिष्ट्य विचारात घेतल्यानंतर आम्ही हा शब्द अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे. यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा आणि संस्कृतीमधील लोकांचा समावेश होतो. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राज्य घडविणे, देशाचा राज्यकारभार स्वतंत्रपणे करता येईल असे सार्वभौम राष्ट्र बनवणे, त्याचबरोबर भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय देऊन भारतीय नागरिकाला माणूस म्हणून सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची म्हणजेच आर्थिक शोषण संपवून आर्थिक समानता प्रस्थापित करावायची आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणे अभिप्रेत आहे. सर्व नागरिकांना दर्जाची व संधीची समानता देणे म्हणजेच माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल. सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाचे तत्व रुजवून सर्वांमध्ये अखंडता आणि एकात्मता निर्माण करणे, सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवणे हा या उद्देशपत्रिकेचा, सरनाम्याचा किंवा प्रास्ताविकेचा अर्थ आपल्याला स्पष्ट थोडक्यात सांगता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश गजेंद्र गडकर म्हणतात की संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये द बेसिक फिलॉसॉफी कॅन बी फाउंड इन द प्रिॲम्बल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ही प्रस्तावना दीपस्तंभाप्रमाणे आहे जी लोकांच्या आकांक्षा, आदर्श, मूल्ये यावर प्रकाश टाकते. राष्ट्रबांधणी, राष्ट्र उभारणी हे या संविधानाचे किंवा प्रस्ताविकेचे प्रमुख तत्वज्ञानच समजले पाहिजे आणि म्हणूनच भारताचा एका अर्थानं हा धर्मग्रंथ किंवा राज्यघटना किंवा संविधान याचा अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी करणं अभिप्रेत आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा, सरनाम्याचा, उद्दिष्टांचा एका अर्थानं भारतीय नागरिकांसाठी असणाऱ्या या प्रस्तावनेच्या दीपस्तंभाप्रमाणे मी मगाशी जो उल्लेख केला तो उल्लेख यथार्थ किंवा तथार्थ याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. कारण या राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. संविधानाच्या किंवा राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 या कलमांमध्ये हे मूलभूत हक्क किंवा अधिकार देण्यात आलेले आहेत. आधुनिक समाजात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण करणे हे या हक्कांच्या संकल्पनेमागील मूळ गृहीतक होय. मूलभूत हक्कांची आवश्यकता नेमकी का आहे? घटनाकारांनी किंवा संविधानकर्त्यांनी मूलभूत हक्कांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये का केली? कारण हक्कांची आवश्यकता आहे. पण हक्कांची आवश्यकता कशासाठी आहे? हक्कांची आवश्यकता नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. हक्काची आवश्यकता अधिसत्तेच्या मनमानी कारभारावर निर्बंध घालणाऱ्या तरतुदी म्हणून आवश्यक आहे. हक्कांची आवश्यकता लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 या कलमांमध्ये संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांची काही महत्वाची वैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी नमूद करणं हे क्रमप्राप्त आहे. हे मूलभूत हक्क संविधानाचे भाग आहेत. हे मूलभूत हक्क भारतीय नागरिकांसाठी आहेत. हे मूलभूत हक्क विस्तृत आणि सविस्तर घटनेच्या कलम 12 ते 32 अन्वये पुरवण्यात आलेले आहेत. यामधील काही हक्क सकारात्मक तर काही नकारात्मक स्वरूपाचे आहेत. या मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे. हे मूलभूत हक्क सर्व सार्वजनिक अधिसत्तांवर बंधनकारक आहेत. या मूलभूत हक्कांमध्ये घटना दुरुस्ती करता येते. हे मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित करता येतात. भारतीय संविधानाने नागरिकांना पूर्वी 7 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले होते. सध्या 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत.
1978ला 44वी घटना दुरुस्ती होऊन संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळला आणि तो कलम 300 मध्ये देण्यात आला. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये पुढील प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. त्यामधला पहिला हक्क जो आहे तो समतेचा हक्क. कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क सविस्तरपणे देण्यात आलेला आहे. समतेचा हक्क देण्यापाठीमागचा घटनाकारांचा मुख्य उद्देश किंवा पहिलाच अधिक्रमांक समतेच्या हक्काचा का आहे, त्याच्या पाठीमागची नेमकी भूमिका घटनाकारांची कोणती आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजावून घ्यावं लागेल. भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक परिस्थिती विचारात घेतली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी प्रचंड विषमता, ही विषमता निर्माण झाल्यामुळं भारतीयांमध्ये एक प्रकारे संधीची आणि दर्जाची समानता नाही. समानता नसल्यामुळं सर्वच व्यक्तींची प्रतिष्ठा नागरिक म्हणून अधोरेखित झालेली नव्हती आणि म्हणून सर्वांनाच भारतीय नागरिक संबोधलं जावं, किंबहुना त्यांच्यामध्ये असणारी विविधता किंवा विषमता, विविधतेमधील विषमता नष्ट करणे आणि त्याच्यामध्ये समता प्रस्थापित करणे हा या कलम 14 ते 18 मधल्या मूलभूत हक्काचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून समतेचा हक्क हा अतिशय महत्वाचा मानला जातो, कारण एका लेखणीच्या फटकाऱ्याद्वारे किंवा एका या मूलभूत हक्काच्या तरतुदीच्या माध्यमातून भारतीय समाजामधली असणारी विषमता, की ज्या विषमतेमध्ये दारिद्र्य आणि गुलामगिरीसारखी अमानवीय मूल्य दडलेली होती, ती सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्यात आली आणि म्हणून समतेचा हक्क हा अतिशय महत्वाचा मानला जातो किंवा संबोधला जातो. याच्यामध्ये कलम 14 नुसार कायद्यापुढे समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कलम 15 नुसार धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. कलम 17 नुसार मानवतेला काळिमा फासणारी अस्पृश्यता कायद्यानुसार नष्ट करण्यात आलेली आहे. कलम 18 नुसार इंग्रज सरकारनं भारतीय नागरिकांमध्ये भेद निर्माण करण्यासाठी जे किताब किंवा पदव्या देण्याची परंपरा सुरू केलेली होती, ती कलम 18 नुसार खंडित करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारची किताब किंवा पदवी देण्यास मनाई करण्यात आली. दुसरा मूलभूत हक्क स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 ते 22 या कलमांमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. संविधानामध्ये भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला. या अधिकारामध्ये 6 मूलभूत स्वातंत्र्यांचा समावेश आहे. ते पुढील प्रमाणे: भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतामध्ये कुठेही नियमानुसार संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतामध्ये कोणत्याही प्रदेशामध्ये वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर कोणताही व्यवसाय, कोणताही कायदेशीर व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. कलम 20 नुसार व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीमध्ये महत्वाची संरक्षणे कायद्याच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहेत. कलम 21 मध्ये कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात मूलभूत हक्कांमध्ये स्वातंत्र्याचा हक्क नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो. तिसरा, शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24. शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये का समाविष्ट करण्यात आला? त्याचं प्रमुख कारण असं होतं की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणारी वेठबिगारी आणि त्याचबरोबर पिळवणूक जी वेगवेगळ्या कारणांवरून केली जात होती, त्याला कुठेतरी प्रतिबंध बसावा आणि म्हणून घटनाकारांनी अतिशय जाणीवपूर्वक कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क म्हणून त्याचा समावेश केलेला आहे. कलम 23 नुसार माणसांचा कोणत्याही प्रकारचा क्रय विक्रय किंवा व्यापार, त्याचबरोबर वेठबिगारीस सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत
काम करण्यासाठी नोकरीस ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यांची योजना केली जाणार नाही. चौथा मूलभूत हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. भारताच्या संविधानामध्ये एका बाजूला धर्मनिरपेक्ष हे मूल्य, सांविधानिक मूल्य महत्वाचे अधोरेखित करण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत हक्कांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून दिलेला आहे. पण हे करत असताना घटनाकारांना या ठिकाणी अभिप्रेत असं आहे की एका बाजूला नागरिकांचं वैयक्तिक जीवन आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांचं सार्वजनिक जीवन याच्यामध्ये राज्यकारभार करत असताना भेद केलेला आहे आणि त्यानुसार भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असणं अभिप्रेत आहे आणि म्हणून कलम 25 ते 28 कलमान्वये भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलेला आहे. यामध्ये कलम 25 नुसार धर्माचा उच्चार, आचार, प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कलम 26 नुसार धार्मिक गट संस्थांना वरील मर्यादा किंवा काही मर्यादा सांभाळून धार्मिक कारणांसाठी धार्मिक संस्था किंवा विश्वस्त मंडळ स्थापन करता येऊ शकतं. अशा संस्थांचा कारभार पाहता येतो. अशा संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संपादन करता येते, बाळगता येते. अशा मालमत्तेचे कायद्यान्वये प्रशासन पाहणे अशा स्वरूपाचे या कलम धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 25 ते 28 या कलमांमध्ये कलम 27 नुसार ज्या करांचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी व रक्षणासाठी होणार असेल तर अशा प्रकारचे कर सक्तीने वसूल केले जाऊ शकत नाही. कलम 28 नुसार संपूर्णतः राज्याच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही. एका बाजूला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला असताना दुसऱ्या बाजूला त्याच्यावर काही निर्बंध सुद्धा या मूलभूत हक्कांवर घालण्यात आलेले आहेत. पाचवा मूलभूत हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30 या कलमांमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क भारतीय नागरिकांना बहाल करण्यात आलेला आहे. कलम 29 नुसार भारताच्या कोणत्याही भूभागात राहणाऱ्या जर स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी व संस्कृती असेल तर ती अबाधित राखण्याचा हक्क त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्ती समूहाला पूर्णतः असेल. कलम 30 नुसार धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. अशा शिक्षण संस्थांना मदत देताना राज्याद्वारे विशिष्ट धार्मिक भाषिक गटाची आहे या कारणासाठी म्हणून भेदभाव करता येणार नाही. सहावा मूलभूत हक्क न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. कलम 32 या कलमांमध्ये त्याची तरतूद केलेली आहे. यालाच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणून देखील संबोधले जाते. भारतीय संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून जे संबोधलं जातं ते ह्या प्रकारचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये नुसताच मूलभूत हक्कांची तरतूद केलेली नाही तर या हक्कांची पायमल्ली झाली. या हक्कांवर कोणी प्रतिबंध आणायचा प्रयत्न केला, या हक्कांवर कोणी गदा आणायचा प्रयत्न केला, मग ती अधिसत्ता असेल, व्यक्ती समूह असेल किंवा दुसरी व्यक्ती असेल, त्यांना त्याचा प्रतिबंध करता यावा जेणेकरून भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित राहावे. म्हणून असं जर कुठलं कृत्य कोणाकडून जर होत असेल तर त्याविरुद्ध भारतीय नागरिक न्यायालयाकडे दाद मागू शकतो. ती दाद मागण्याची तरतूद कलम 32 मध्ये करण्यात आलेली आहे, ज्याला आपण घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असं म्हणतो. या हक्कामध्ये 5 प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत, ज्या मार्गाच्या अनुषंगानं प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या अनुषंगानं तो न्यायालयाकडे तो दाद मागू शकतो. बंदी प्रात्यक्षिकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार परीक्षा आणि उत्प्रेषण लेख हे ते 5 मार्ग आहेत. भारतीय संविधानामध्ये केवळ मूलभूत हक्कांचीच तरतूद केलेली नाही. सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1900 शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्तीने
10 मूलभूत कर्तव्यांची यादी कलम 51 मध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती करून 11वे कर्तव्य समाविष्ट केले गेलेले आहे. मुळात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश का करण्यात आला तर त्याचं कारण असं आहे की मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्य म्हणजे हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत याच्यावर घटनाकारांचा विश्वास होता आणि त्यामुळं राष्ट्र उभारणी करत असताना, राष्ट्र बांधणी करत असताना नागरिकांकडून काही कर्तव्यांच्या पूर्तीची अपेक्षा घटनाकारांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ती व्यक्त करत असताना संविधानामध्ये त्याची तरतूद व्हावी या दृष्टिकोनातूनच 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. ती जी 10 मूलभूत कर्तव्य आहेत ती 10 मूलभूत कर्तव्य कोणती आहेत? एक, संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्हांचा आदर करणे, आपल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या अहिंसा, लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा अवलंब करणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मतेचे रक्षण करणे, राष्ट्रांचे संरक्षण करणे व राष्ट्राच्या सेवेस सदैव तयार असणे, सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेआड येणाऱ्या चालीरीतींचा त्याग करणे, आपल्या संमिश्र व बहुविध संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे, पर्यावरण, जंगले, नद्या व वन्यजीवन यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक वृत्ती, सुधारणा यांना प्रोत्साहन देणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे, व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी परिश्रम करणे व देश प्रगतीपथावर नेणे. राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपण विद्यार्थी म्हणून शिक्षणाच्या ध्येयासंबंधी भारतीय राज्यघटनेचे संविधानात्मक मूल्य हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थी म्हणून ज्यावेळेला आपण या संविधानाचा अभ्यास करतो त्यावेळेला शिक्षणासंबंधीचं ध्येय हे संविधानिक मूल्य, संविधानात्मक मूल्य यातून कसं प्रतीत होतं हे पाहणं अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. मानवी जीवनामध्ये मानवी मूल्यांना स्थानिक व कालिक संदर्भ असतो. स्थल व काल बदलला की त्या मूल्यांचे महत्व कमी होत जाते, पण काही मूल्य स्थल कालाचा संदर्भ जरी बदलला तरी महत्वाची मानली जातात. अशा काही लोकशाही मूल्यांचा समावेश प्रत्यक्ष संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये, सरनाम्यामध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये केलेला आहे. अशी लोकशाही मूल्य जी संबोधली जातात ती लोकशाही मूल्य, ज्या लोकशाही मूल्यांचा संदर्भ राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये ध्वनित होतो, ती काही महत्वाची मूल्य आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येते. एक, स्वातंत्र्य. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य हे मूल्य अधिक उपयुक्त ठरतं. त्यानुसार आचार, विचार, भाषण, अभिव्यक्ती, धर्म, उपासना, वास्तव्याचे, व्यक्ती स्वातंत्र्याचे तसेच सण उत्सव साजरे करणे याचे स्वातंत्र्य अभिप्रेत त्याच्या पाठीमागचं आहे. समता हे दुसरं लोकशाही मानवी मूल्य म्हणून संबोधलं जातं. भारतीय राज्यघटनेमध्ये समता या मूल्याचा तत्व म्हणून अंगीकार करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कायद्याची समता प्रस्थापित करून समाजातील भेदाभेद व सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा हेतू याच्या पाठीमागचा आहे. समाजवाद. सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रामध्ये सर्व प्रकारची समता प्रस्थापित करणे म्हणजे समाजवाद. श्रीमंत व गरीब यांच्यातील वाढलेली दरी कमी करणे आवश्यक आहे. गरीब व मागासलेल्या लोकांवरील अन्याय दूर झाले पाहिजेत. स्थानिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय यातील विषमता दूर करून यातून नागरिकांची मुक्तता करण्याची जबाबदारी शिक्षणावर आहे आणि म्हणून समाजवाद हे मूल्य लोकशाही किंवा मानवी मूल्य म्हणून संबोधले जाते की ज्याचा उल्लेख, ज्याची तरतूद प्रस्ताविकेमध्ये, सरनाम्यामध्ये करण्यात आलेली आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये सर्वांना राजकीय, आर्थिक,
सामाजिक न्याय देणे संविधानात्मक मूल्य मान्य करण्यात आलेले आहे. म्हणजेच राज्यकारभारामध्ये प्रत्येकाला भाग घेण्याची सर्वांना मुभा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे गरिबांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून त्यांना रोजगार, शिक्षण व आरोग्य या सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारची उपेक्षा व पिळवणूक न होता सर्वांना न्याय मिळेल अशाच प्रकारची न्याय व्यवस्थेची माहिती शिक्षणामधून प्राप्त होईल. थोडक्यात सामाजिक न्याय प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून न्याय ह्या संविधानिक मूल्याची तरतूद आपल्याला या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये केली याचे लक्षात येते. बंधुभाव किंवा बंधुता, देशातील विविध जाती धर्मांच्या लोकांना एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास ही भावना निर्माण व्हावी. एकता व बंधुभाव जतन करून राष्ट्र उभारणीचे कार्य आणि राष्ट्र बांधणीचे कार्य हे संविधानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांनी स्त्री पुरुष विविध धर्म, जात, भाषा या लोकांची बंधुभावाने वागावे. यातूनच राष्ट्रबांधणी व राष्ट्र ऐक्य कायम राहील. या तत्वावर विश्वास असल्यामुळेच हे सांविधानिक मूल्य आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट होताना दिसते. धर्मनिरपेक्षता किंवा धर्मातीत हे संविधानामध्ये एक अतिशय महत्वाचे मूल्य म्हणून संबोधले जाते. देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो. तो कोणत्याही धर्मानुसार किंवा धर्मग्रंथानुसार चालत नाही. याचाच अर्थ असा आहे की राष्ट्राचा राज्यकारभार ज्या कायद्यांवर आधारित आहेत ते कायदे मूल्यांवर, तत्वांवर, मग ती मूल्य वैश्विक असतील, मानवी असतील, तात्विक असतील, या मूल्यांवर आधारित राज्यकारभार घटनाकारांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्षता हे मूल्य अतिशय महत्वाचे ठरते. देशामध्ये सर्व धर्मांना समानतेने वागवले जाईल. सर्व धर्मांना न्याय, श्रद्धा, उपासना, प्रचार, प्रसार, संघटना स्थापन करणे, सण साजरे करणे यासंबंधीची हक्काच्या माध्यमातून संधी दिली जाते. धर्मनिरपेक्षता जोपासली जावी म्हणून हे मूल्य अतिशय महत्वाचे ठरते. भेदाभेद, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता प्राप्त केलेली आहे. संविधानातील कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग तसेच सार्वजनिक ठिकाणचा वापर करण्याबाबतचा भेदाभेद केला जाणार नाही. धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून दुकान, सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, सार्वजनिक करमणूक करण्याचे ठिकाण या इत्यादी बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव घटनाकारांना अभिप्रेत नाही. आणि म्हणून हे मूल्य अतिशय महत्वाचं आहे. दुर्बलता, संविधानातील कलम 46 नुसार दुर्बल घटकांसाठी विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संबंधांचे संवर्धन करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल. म्हणून दुर्बलता हे संविधानिक मूल्य या ठिकाणी महत्वाचे किंवा घटनाकारांना अभिप्रेत अशा पद्धतीने शिक्षणाशी संबंधित संविधानातील मार्गदर्शक तत्व व कलमे. मार्गदर्शक तत्व याचा नेमका अर्थ राष्ट्राचा राज्यकारभार कोणत्या तत्वांवर आधारित चालवला जावा ती सांगणारी तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व. या मार्गदर्शक तत्वांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलमांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना प्रकरण 4 मध्ये कलम 36 ते 51 कलमांमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी काही शिक्षणाशी संबंधित मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. त्याच काही मार्गदर्शक तत्वांचा जे शिक्षणाशी संबंधित आहेत त्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. लोकरक्षणाचे संवर्धन करण्यासाठी मानवी व वैश्विक मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यास सरकार किंवा शासन प्रयत्नशील राहील. 2. भारतीय संविधान जनतेला समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यास बांधील राहील किंवा प्रयत्न करील. 3. ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी उपाययोजना करील.
4. भारतीय संविधान हे कामाचा, शिक्षणाचा आणि विशेष बाबतीमध्ये बेकारी, वृद्धावस्था, आजार, विकलांगता, लोकसहाय्य या बाबतीमध्ये लोकसहायता हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील. कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करण्यात येईल. 6. संविधानानुसार कलम कामगारांना काम, निर्वाह वेतन, संपूर्ण जीवनमान, फुरसतीचा सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पुरेपूर उपयोग या बाबतीत शाश्वती देणारी परिस्थिती उपलब्ध करून देईल. भारतीय जनतेला त्यांच्या राज्यक्षेत्रामध्ये सार्वत्रिक एकसंघ नागरी संहिता मिळावी याकरता राज्य शासन प्रयत्नशील असेल. भारतीय संविधानाच्या सुरुवातीपासूनच 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बालकांना त्यांच्या वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद राज्य शासन करेल. 9. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय संविधान देशातील लोकांचे पोषण व राहणीमानाचा स्तर उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे यांना प्राथमिक कर्तव्य म्हणून मान्य करेल. आधुनिक पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन यांची व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. राष्ट्रीय स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून वेगळे राहण्याकरता राज्य उपाययोजना करेल. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचे संवर्धन करण्यास प्रयत्नशील राहील. संविधानामध्ये शिक्षणासंबंधीच्या ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, जी कलमं स्पष्ट करण्यात आलेली आहेत किंवा ज्या कलमांमध्ये शिक्षणाचा संबंध आहे ती कलमं खालीलप्रमाणे. कलम 45 वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. कलम 28 पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कलम 28(3) मध्ये राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेच्या कोणत्याही सदस्याला चालविल्या जाणाऱ्या उपासनेला किंवा दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाणार नाही किंवा सक्तीचे केले जाणार नाही. कलम 30(1) मध्ये अल्पसंख्याकांचे शिक्षण धर्म किंवा भाषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शिक्षण संस्था स्थापनेचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. कलम 30(2) मध्ये शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना धर्म किंवा भाषा या घटकांबद्दल भेदभाव करणार नाही. कलम 17 नुसार अस्पृश्यता कायद्याने निश्चित मानलेली आहे किंवा तो गुन्हा समजण्यात आलेला आहे. कलम 14 मध्ये कायद्याची समता प्रस्थापित करण्याचा हक्क दिलेला आहे. कलम 15 मध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कलम 16 नुसार सर्वांना समान संधी व दर्जाची समानता दिलेली आहे. कलम 335 नुसार संघराज्य किंवा राज्याच्या कोणत्याही सेवांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला नियुक्ती किंवा बढतीसाठी आरक्षण देण्यास प्रतिबंध होणार नाही. 46 नुसार राज्य जनतेतील दुर्बल घटक विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण राहील. भाषा शिक्षणाच्या संदर्भामधील काही कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ 350वे कलम हे राज्यातील स्थानिक अधिकारी भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. 391व्या कलमानुसार हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे राज्याचे कर्तव्य राहील. संघसूचीतील 8व्या अनुसूचीमध्ये 344(1) व 391 कलम यामध्ये खालील भाषा मान्यताप्राप्त
मान्यता प्राप्त म्हणून मंजुरी देण्यात आलेल्या आहेत. एक आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू. संघसूचीतील 7व्या अनुसूचीमध्ये जे 62वे कलम आहे त्या 62व्या कलमांमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय, भारतीय संग्रहालय, इम्पिरियल युद्ध संग्रहालय, व्हिक्टोरिया स्मारक, भारतीय युद्ध स्मारक हा भारत सरकारकडून पूर्णतः या अंशतः खर्च लावला जाणाऱ्या संस्था संसदेने कायद्याद्वारे महत्वाच्या संस्था म्हणून घोषित केलेल्या आहेत. कलम 63 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. कलम 64 नुसार भारत सरकारकडून पूर्णतः किंवा अंशतः ज्यांचा खर्च चालवला जातो अशा व संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित केलेल्या वैज्ञानिक व तांत्रिक शिक्षण संस्थांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. 65व्या कलमानुसार व्यावसायिक, तांत्रिक तसेच विशेष प्रशिक्षण व अभ्यास किंवा संशोधनास प्रवर्धन, गुन्ह्यांचे अन्वेषण किंवा तपास करण्याच्या कामी वैज्ञानिक किंवा तांत्रिक सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अभिकरणे व संस्था यांचा उल्लेख केलेला आहे. 66व्या कलमानुसार उच्च शिक्षणाच्या किंवा संशोधनाच्या संस्था आणि वैज्ञानिक व तांत्रिक संस्था यामधील दर्जाचे समन्वय व निर्धारण यांचा उल्लेख केलेला आहे. उपरोक्त वरील पद्धतीने भारतीय संविधानात निरनिराळ्या कलमांच्या माध्यमातून शिक्षण विषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.